आंबे बहारसाठी आपले नैसर्गिक ताण किती बसलेला असायला पाहिजे जेणेकरून आपण आंबे बहारचं प्लॅनिंग करू शकतो. आणि त्याच पद्धतीनं आपण झाडाच्या अनुषंगाने पानगळीच्या अगोदर आपण पाणी दिलं पाहिजे की पानगळीनंतर आपण पाणी दिलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा असा की पानगळीनंतर एक आपलं कसं बेसमेंट किंवा आपलं कसं प्लॅनिंग असायला पाहिजे की एक कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे किंवा ड्रिप ॲप्लिकेशन आपले कसे असायला पाहिजे. त्याच्या अनुषंगाने आजचा आपला व्हिडिओ आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या डाळिंब व्यवस्थापन यूट्यूब चॅनलमध्ये. आपली जी सिरीज आहे आंबे बहारसाठी ही कंटिन्युअसली आपल्या डाळिंब व्यवस्थापन यूट्यूब चॅनलवरती इथून पुढे 15-15 दिवसाच्या नियोजने आपले जे व्हिडिओ आहेत ते आपले अपलोड केले जातील. चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे व इतर डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. तर चला सुरू करूया. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की छाटणी आपली कशी असायला पाहिजे. तर जर आपलं झाड पहिल्या वर्षी किंवा दुसऱ्या वर्षीच्या बहारसाठी असेल तर छाटणी जे आहे ते सॉफ्टमध्येच व्हायला पाहिजे. फक्त छाटणी करताना झाडाच्या आतील जो भाग आहे किंवा थोडंसं झाडातून सुटसुटीत व्हावं ह्या हिशोबाने आपली छाटणी असायला पाहिजे, जेणेकरून प्रकाश संश्लेषण किंवा प्रकाश व्यवस्थित खाली बुडापर्यंत पडलं पाहिजे आणि स्प्रेचं कव्हरेज जे आहे ते पूर्णपणे झाडाला मिळालं पाहिजे. ह्या अनुषंगाने छाटणी करून घ्यायची आहे. त्यातील दुसरा मुद्दा आणि महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पाणी कधी दिलं पाहिजे, म्हणजे इथ्रेलच्या अगोदर पाणी दिलं पाहिजे की इथ्रेल नंतर पाणी दिलं पाहिजे. तर साधारणपणे झाडाला जर ताण 50-60% रेंजमध्ये असेल, मुरमाड स्वरूपाची जमीन किंवा माती काळ्या जमिनीच्या ह्याच्यावरती जर असेल आणि 60-70% रेंजमध्ये पानगळ झालेली असेल तर पाणी तुम्ही अगोदर देऊन, जर इतर पाणी किंवा पानं झाडावरती किती % राहतात त्याच्यावरती तुम्ही इथ्रेलचं प्रमाण आहे ते ठरवू शकता. मुरमाड स्वरूपाचं जर जमीन असेल आणि साधारणपणे 40% पुढे ताण किंवा 50-60% जर ताण बसला असेल तरी देखील तुम्ही पाणी अगोदर सोडून इथ्रेलचं जे आहे ते तुम्ही नियोजन करू शकता, जेणेकरून काडीला जे आहे ते शॉक बसणार नाही. पहिलं पाणी साधारणपणे कोणतीही जमीन असो, काळी जमीन असेल तर तिथं साधारणपणे पहिलं पाणी झाडाच्या अवस्थेनुसार 1-2 तासापासून किंवा 3 तासापासून 7-8 तासापर्यंत देऊ शकता. जर थोडंसं झाडाच्या काडीमध्ये जर ओलावा दाखवत असेल तर पाणी थोडंसं कमी घ्यायचं आहे. ड्रायनेसपणा किंवा काडी थोडीशी सुकलेली वाटत असेल तर पाणी तिथं थोडंसं तुम्ही जास्त घ्यायचं आहे. पहिल्या पाण्यासोबत जे आहे ते तुम्ही फॉस्फरिक ॲसिड प्रति 1 एकरसाठी तुम्ही 4 लिटरपर्यंत तुम्ही सोडू शकताय. आता हे झालं नियोजन जे आहे ते पाणी कधी द्यायचं आणि किती द्यायचं ह्याच्यावरती आपलं बोलणं झालेलं आहे. आता पानगळ झाल्यानंतर आपलं एक कसं मॅनेजमेंट असायला पाहिजे की साधारणपणे 70 किंवा 80-90% आसपास पानगळ झाले, मग आपण फवारणी काय केली पाहिजे किंवा दुसरं पाण्याच्या वेळेस आपण ड्रिपमधून काय दिलं पाहिजे हे एक बघूया. पानगळीनंतर दुसऱ्या दिवशीच आपण रोगर आणि सल्फरची फवारणी घ्यायची आहे किंवा क्लोरो आणि आसाटापची देखील तुम्ही फवारणी घेऊ शकता. जिथे जिथे कोणत्या औषधं अवेलेबल होतील त्या पद्धतीने तुम्ही ह्या फवारणी घेऊ शकताय. आणि जर झाडांवरती तेलकट किंवा पानांवरती तेलकट थोडंसं जाणवत असेल आणि छाटणीनंतर किंवा पानगळनंतर ते पान खाली पडलं असेल तर तुम्ही लिक्विड स्वरूपाचा बोर्डो जे आहे ते तुम्ही 2 ml पानगळ झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी घ्यायचं आहे. आणि ड्रिपमधून जे आहे ते दुसरं पाणी जे आहे ते साधारणपणे 1.5 तासापासून ते 2 तासापर्यंत तुम्ही द्यायचं आहे. त्याच्यासोबत ह्युमिक ॲसिड आणि गूळ जे आहे ते तुम्ही ड्रिपमधून सोडायचं आहे. ह्याचं जे आहे ते पुढचं नेक्स्ट शेड्यूल जे आहे किंवा ह्या एक फवारणी आणि ड्रिप ॲप्लिकेशन नंतरचं पुढचं कसं एक शेड्यूल असायला पाहिजे त्याचा देखील आपला व्हिडिओ आपण आपल्या डाळिंब व्यवस्थापन यूट्यूब चॅनलवरती 10 ते 12 दिवसानंतर आपण अपलोड करूया. तर चॅनलवर कोणी नवीन असेल तर तुम्ही आजच आपला चॅनल सबस्क्राईब करायचा आहे व इतर डाळिंब उत्पादक शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. धन्यवाद.